नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्याचे प्रयोजन या विषयाच्या अंतर्गत काही माहिती घेणार आहोत. या संदर्भात मी काही विवेचन करणार आहे. सुरुवातीला प्रयोजन या शब्दाचा अर्थ आपण पाहूया. प्रयोजन या शब्दाचा अर्थ आहे हेतू किंवा उद्देश. खरं म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारची कृती करीत असतो. काही ना काहीतरी हालचाल करीत असतो आपण. ह्या सगळ्या कृतीमागे, त्या हालचालीमागे काही ना काहीतरी आपला हेतू असतो, काही ना काहीतरी आपला उद्देश असतो आणि या उद्देशाच्या माध्यमातूनच आपण ती कृती करीत असतो. मग इथे साहित्याचे प्रयोजन बघत असताना साहित्य निर्मिती करणारा जो कलावंत आहे, जो साहित्यिक आहे, तो साहित्य निर्मिती करतो. त्याचे काही कारण आहेत का? ते कोणत्या हेतूनं किंवा कोणत्या उद्देशानं ते साहित्य निर्मिती करतो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने हा मुद्दा जास्तीत जास्त चर्चेला जातो. एकूणच आपण जर बघितलं असं की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या अत्यावश्यक प्राथमिक गरजा आहेत. या गरजांच्या पूर्तीसाठी किंवा पूर्तीच्या उद्देशातून व्यवहारोपयोगी वस्तूंची निर्मिती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे माणसाच्या पोटाच्या पातळीवरील देवघेव याचा जर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निर्माता देत असतो आणि उपभोक्ता म्हणजे ग्राहक घेत असतो. पण नचिम केळकर या भाषाभ्यासकाच्या मते कला ही काळजाच्या किंवा हृदयाच्या पातळीवरील देवघेव होय. हे म्हणत असतानाच त्यांनी कलावंत देत असतो आणि रसिक स्वीकारत असतो अशी भूमिका त्यांनी ती घेतलेली आहे. आता साहित्य व्यापार किंवा कला व्यापार ज्याला म्हणतो आपण, या साहित्य व्यापाराची किंवा कला व्यापाराची 3 केंद्रे संभवतात. त्यापैकी निर्माता किंवा कलावंत हे एक केंद्र आहे. दुसरं केंद्र आहे ते कलाकृतीचं आणि आस्वादक किंवा रसिक हे या कला व्यापाराचा किंवा साहित्य व्यापाराचा तिसरे केंद्र आहे. या तिन्हीचा एकत्र विचार करताना प्रयोजन, हेतू किंवा उद्देश यांचा प्रश्न उद्भवतोच. म्हणजेच कलावंत किंवा साहित्यिक कशासाठी साहित्यकृती निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतुस्तव कलाकृतीचा स्वीकार करतो, असे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसतात. या प्रश्नाची सोडवणूक म्हणजेच प्रयोजनाचा विचार होय असे आपल्याला म्हणावे लागते. व्यवहारोपयोगी वस्तूंच्या बाबतीत प्रयोजनांचा विचार हा साधा, सरळ असतो. वस्त्रविशेषांची निर्मिती व स्वीकार याचं जर प्रयोजन आपण बघितलं तर शरीर झाकण्यासाठी किंवा शरीर सौंदर्याची खुलावट साधण्यासाठी हे त्याचे प्रयोजन आपण चटकन सांगतो. पण साहित्य वस्तू किंवा कलावस्तू यांच्या प्रयोजनाबाबत मात्र असे चटकन उत्तर आपल्याला देता येत नाही. कारण लेखक किंवा कवी किंवा साहित्यकृती का निर्माण करतो आणि तिचा स्वीकार रसिक वाचक का करतो, याचे उत्तर अतिशय गुंतागुंतीचे बनत जाते. यामुळेच पौर्वात्य आणि पाश्चिमात्य समीक्षकांनी याबद्दल बरेच काही सांगितलेले आहे, बरीच काही मांडणी त्यांनी ती केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने लेखक व वाचक या दोन्ही दृष्टींनी साहित्य प्रयोजनाचा जो काही नेमका खुलासा व्हायला हवा आहे तो काही झालेला नाही. पण तरीही साहित्य निर्मितीचे प्रयोजन नेमके काय आहे, साहित्याचे प्रयोजन काय आहे, या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करता येतो. तर यामध्ये साहित्याचे स्वरूप आणि साहित्याचे प्रयोजन यांचा परस्पर संबंध काही आहे काय, याचाही विचार याच अनुषंगाने येतो, या प्रयोजनाच्या विभागामध्येच येतो. आणि म्हणूनच कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचा तिच्या प्रयोजनाशी जवळचा संबंध असतो.
आता उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर कापडाचे एकंदर स्वरूप लक्षात घेऊनच त्याचे निर्मिती प्रयोजन, म्हणजे सदरासाठी आहे कापड, पोटासाठी आहे सतरंजी की पडदे, हे नक्की होते. असेच सूत्र साहित्याला लावून साहित्यकृतीची प्रकृती किंवा स्वरूप लक्षात घेणे आणि त्या अनुरोधाने प्रयोजनाची निश्चिती करणे या मार्गाचा अवलंब केला गेलेला साधारणतः दिसतो. म्हणूनच काव्याची प्रयोजने अनेक आहेत. आपल्या स्वरूपाशी इमान राखणे हे महत्त्वाचे असे निर्मितीच्या संदर्भामध्ये किंवा प्रयोजनाच्या संदर्भामध्ये प्रसिद्ध समीक्षक रेनेवेलेक यांनी म्हटले आहे. वाल कुलकर्णी या अभ्यासकांच्या मतेही साहित्याचे प्रयोजन त्याच्या प्रकृतीनुसारच निश्चित केले पाहिजे अथवा तसेच करणे युक्त होईल. केवळ आपल्या अपेक्षेचा निकष लावणे हे चूक होईल असे त्यांनी म्हटलेले आहे. त्याचं कारण सांगताना ते म्हणतात की ललित साहित्य हे साधन नाही, ती एक अनन्य परतंत्र स्वयंभू संपूर्ण आणि चैतन्यपूर्ण सृष्टी आहे. तिच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तर रेनेवेलेक आणि वॉरेन हेस्टिंग या समीक्षकांनी आपल्या साहित्य सिद्धांत या ग्रंथामध्ये काव्याची प्रकृतीच त्याचा उपयोग ठरवित असते. वस्तूकडून साधले जाणारे कार्य म्हणजेच ती वस्तू. कोणत्याही कलावस्तूची जडणघडण तिच्या प्रयोजन कार्यानुसारच केली जात असते आणि कालमान, साधनांची उपलब्धता व अभिरुचीच्या दृष्टीने इष्ट अशा अपेक्षा यानुसार त्या वस्तूला साह्यभूत होणाऱ्या उपांगाची जोड दिली जात असते. एखाद्या साहित्यकृतीत साहित्याच्या प्रयोजनाच्या दृष्टीने अनावश्यक पण एकंदरीत मनोवेधक व अन्य कारणास्तव समर्थनीय असा बराच भाग असू शकतो. या समीक्षकांनी पुढे होरेस या समीक्षकांच्या मताचा हवाला देत काव्य स्वरूपाचे नेमकेपण विशद केलेले आहे. काव्य हे सुंदर आणि उपयुक्त असते हे होरेसचं मत होतं. तसे पाहायला गेले तर सुंदरता आणि उपयुक्तता यांना एकत्र अजमावणे ही एक द्वंद्वात्मक कल्पना आहे. पण तरीही रेनेवेलेक आणि वॉरेन हेस्टिंग यांच्या मते यापैकी एक एक विशेषण सुटे घेऊन काव्यामागे लावल्यास प्रयोजनासंबंधीचे अगदी टोकाचे परस्पर विरोधी गैरसमज संभवू शकतात. सुंदर म्हणजे जे कंटाळा आणत नाही ते, केवळ कर्तव्यक्रम नव्हे ते, स्वयंमेव फलश्रुतीरूप आहे ते, आणि उपयुक्त म्हणजे ज्यात कालव्यय होत नाही ते, केवळ कालक्षेपाचा प्रकार नव्हे ते, काहीतरी गंभीर दखल घेण्याजोगे असे वॉरेन हेस्टिंग आणि रेनेवेलेक यांनी म्हटलेले आहेत. त्यांनी सुंदर व उपयुक्त या दोन शब्दांचे अर्थही सांगितले आहेत. त्यांच्याच मते या दोन्ही संज्ञा सुट्या करून घेतल्या आणि त्यामुळेच आनंदबोध, मतप्रचार, शुद्ध प्रतिमासृष्टी किंवा नाद किंवा क्रीडाकृती किंवा कारागिरी अशी प्रयोजनाबद्दलची परस्पर विरोधी द्वंद्वे निर्माण झालेली आहेत. म्हणूनच एखादी साहित्यकृती प्रयोजनदृष्ट्या जेव्हा पूर्ण यशस्वी होते तेव्हा तिच्यामध्ये आनंद व उपयुक्तता हे दोन्ही सूर एकसाथ जुळून आलेले असतात. एवढेच नव्हे तर ते तिच्या ठायी पूर्ण एकजीव झालेले असतात. आपल्या विविध प्रकारच्या आनंदाची यादी भली मोठी होईल, पण साहित्यानंद हा काही त्या यादीतील नुसता आपणास पसंत पडलेला एक आनंद नव्हे, तर तो एक वेगळा उच्चतर आनंद आहे असे आपण ठामपणे प्रतिपादिले पाहिजे. कारण निरपेक्ष चिंतनासारख्या उच्चतर क्रियेपासून तो मिळत असतो व साहित्याची उपयुक्तता, त्याची बोधप्रदता, त्याचे गांभीर्य म्हणजे सुद्धा एक प्रकारची आनंदप्रद गोष्टच असते. हे गांभीर्य सौंदर्यात्म असते, प्रत्यक्षानुभूतीच्या स्वरूपाचे असते असे या समीक्षक द्वयाने म्हटलेले आहे. प्राध्यापक वाल कुलकर्णी यांनी जीवनानुभूती आणि आनंद असे दोन घटक या संदर्भात सांगितले. ते म्हणतात, सुंदर, उपयुक्त, जीवनानुभूती आणि आनंद या प्रयोजनाच्या संदर्भात काव्य स्वरूपाची निश्चिती करणाऱ्या अशा संज्ञा शेवटी व्यापक अर्थाने दोन मूल्य गटात मोडतात. सुंदर, सौंदर्य आणि आनंद या संज्ञा कलामूल्य किंवा सौंदर्य मूल्य याची सूचना देतात, तर जीवनानुभूती आणि उपयुक्तता या दोन्ही संज्ञा जीवनमूल्यांची सूचना देतात. वाल कुलकर्णीच्या मते अखेरीस या सर्वांची समाप्ती एका उच्चतर आनंदात अपेक्षित असते.
खरं म्हणजे साहित्यकृतीच्या स्वरूपाचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा जीवनानुभवाची सूक्ष्मता, खोली व व्यापकता, त्यांची हाताळणी, सूचकता, अनेकार्थता, सौंदर्याचे भान असणारी कलात्मकता इत्यादी विशेषांनी सिद्ध होणाऱ्या कलाकृतीच्या स्वरूपाचा विचार करताना आपण त्याची प्रयोजने निश्चित करीत असतो. यावरूनच घटकाभर करमणुकीकरिता किंवा उच्चतर कलात्मक आनंदाकरिता, वास्तवाचा विसर पाडण्याकरिता किंवा वासना चेतविण्याकरिता अशी साहित्याची अनेक प्रयोजने कल्पिली जातात आणि अशा प्रयोजनाच्या आधारेच त्याचे वर्गीकरणही केले जाते. आता या सर्व विवेचनावरून असे आपल्या लक्षात येते की साहित्यकृतीचे स्वरूप आणि तिचे दुहेरी प्रयोजन यांच्यात निश्चित एक प्रकारचे नाते असते. ते परस्पर सापेक्ष त्याच्यामध्ये संबंध असतो, हेच आपल्याला म्हणावं लागते. आता साहित्याच्या प्रयोजनाचाच हा जो एक भाग आहे, ह्याच्यामध्ये साहित्याचे प्रयोजन आणि परिणाम, साहित्य वाचल्यानंतर जो परिणाम होतो तो परिणाम, याच्यामध्ये असा काही परस्पर संबंध आहे का, की याच्यामध्ये नेमका काय भेद आहे, हेही या अनुषंगाने आपल्याला जाणून घ्यावयाचा असतो. आता यामध्ये ललित साहित्याच्या बाबतीत अनेकदा त्याचे संभवणारे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आणि त्याचे प्रयोजन यांच्यात प्रामुख्याने बऱ्याच वेळेला एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असतो. वास्तविक परिणाम आणि प्रयोजन या दोन्ही संज्ञा पूर्णपणे भिन्न आहेत. ह्या भिन्न असल्या तरी त्यांना समानार्थकच मानल्या जातात. विशेषतः हा जो प्रकार आहे, साहित्यातील श्लीलाश्लीलतेसंबंधी जी काही चर्चा होते त्या चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः हा विषय आपल्याला दिसतो की परिणाम सांगत असताना, साहित्याचे परिणाम सांगत असताना ते अनिती फैलावते, वाचकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो, म्हणून स्त्री पुरुष संबंधाच्या उघड्या चित्रणाला बंदी घालण्याची सर्रास मागणी करण्यात येते वगैरे. पण इथे साधारणतः त्या लेखकाचे प्रयोजनच अनिती किंवा स्वैराचाराची शिकवण आहे असे समजले जाते. एखाद्या साहित्यकृतीत अनावश्यक स्वरूपात अशी काही चित्रणं आलीच तर त्याबद्दल तक्रार करणं हे समर्थनीय ठरू शकतं. पण एखाद्या रचनेची किंवा कथाविश्वाची ती अपरिहार्य गरज म्हणून जर येत असेल, तसं चित्रण येत असेल, तर त्या कलाकृतीच्या स्वरूपाचा एक महत्त्वाचा घटक म्हणूनच ते चित्रण आहे, म्हणून ते आपल्याला स्वीकारायला हवे. साहित्यकृतीबद्दलचा जो लेखकाचा संकल्पित व्यूह या संदर्भामध्ये जो असतो तो प्रमाण मांडला पाहिजे किंवा तो महत्त्वाचा मांडला पाहिजे. विशिष्ट परिणामाची अपेक्षा ठेवून लिहिले जाणारे जे काही साहित्य असते ते साहित्याच्या कसोटीला उतरते की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे. अशा साहित्यामध्ये परिणाम आणि त्याचे प्रयोजन हे समानार्थक बनलेले असतातही, पण अशा साहित्याला प्रचारी साहित्य म्हटले जाते. त्यात एखादे तत्व किंवा एखादी भूमिका याचा प्रसार व्हावा अशी एक भूमिका असते किंवा अशी अपेक्षा असते. म्हणजे साहित्य हे इथे साधनाच्या रूपाचं काम साहित्य इथे करत असते. साधारणतः आपल्याकडचे जे काही साहित्यिक आहेत किंवा लेखक आहेत यांच्या साहित्याचा जो काही परिणाम, म्हणजे त्यांनी समाजावर विशिष्ट परिणाम व्हावा या हेतूनं लेखन केलं गेलं असेल किंवा या प्रयोजनासाठी लेखन केलं गेलं असेल असे काही प्रमाणामध्ये म्हणता येत असले तरीही साहित्य निर्मितीमध्ये प्रयोजन निश्चित करणं हे थोडं ज्याला म्हणा की आव्हानात्मकच ते असतं वगैरे. म्हणून प्रयोजन आणि साहित्याचे परिणाम, म्हणजे साहित्य वाचनातून होणारे त्याचे परिणाम जे आहे ते परिणाम याच्यामधला जो काही एक भेद आहे तो भेद साधारणतः आपण समजून घेतला पाहिजे. प्रयोजनामध्ये विशिष्ट हेतूची संकल्पना किंवा कल्पना समाविष्ट झालेली असते. त्यामुळे ठाम असा निश्चितपणा साहित्यकृतीच्या स्वरूपात एक संभवतो. पण परिणामाबाबत मात्र असा निश्चितपणा सांगता येत नाही किंवा नसतोही. कारण परिणाम म्हणजे
साहित्यकृती करीत असलेले संस्करण हेच असते. ज्या व्यक्तिमनावर असे संस्कार होत जातात त्या व्यक्तिमनाची पूर्वतयारी, क्षमता, अभिरुचीची पातळी इत्यादी गोष्टीवर संस्काराचे स्वरूप बरेच अवलंबून असते. एखाद्या साहित्यकृतीचा वेगवेगळ्या वाचकांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. त्यात भिन्नत्व किंवा तीव्रतेचा फरक जाणवतो तो यामुळेच. एकच एक परिणाम असा प्रकार जर असता तर सगळ्याच वाचकांवर एखाद्या साहित्यकृतीचा जो सारखाच परिणाम झाला असता हेही आपल्याला समजून घेता येईल. खरं म्हणजे विशेषतः साहित्य हे किंवा साहित्य निर्मिती हे म्हणजे कुठलेही एखादा विचार त्याच्या पूर्तीचं साधन आहे असं आपल्याला ते मानता येत नाही. आणि म्हणूनच साधारणतः साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करताना साहित्याचे स्वरूप आणि प्रयोजन, साहित्याचे प्रयोजन आणि साहित्य वाचनातून होणारा जो काही त्याचा परिणाम आहे या दोन्ही मुद्द्याचा विचार या प्रयोजनाच्या अनुषंगानं आपल्याला